पर्यटनाची नगरी म्हणून ओळखले जाणारं छत्रपती संभाजीनगर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पुन्हा एका पर्यटनाची आता भर पडलेली आहे। नौका विहार म्हणून दौलताबाद या ठिकाणी हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। जसं आज पालकमंत्री संदीपान भुमरे तसं आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते आज याचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, याच ठिकाणी हा प्रकल्प सध्याला उभारण्यात आलेला आहे। जसं आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये जशी आपल्याला वोटिंगची हे करण्यात येते, त्याच पद्धतीने आता छत्रपती संभाजीनगर शहरातील खुलताबाद जे आहे, खुलताबाद ग्रामपंचायती अंतर्गत हा प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येत आहे। मात्र आपण सध्या जर पाहिलं तर चौ बाजूला आपण झाडी आहे, डोंगर आहे आणि याच मध्ये आता हा तालाब जो आहे, हा तालाबमध्ये ही नौका छत्रपती संभाजीनगर पर्यटकांनाही अनुभवता येणार आहे। आणि हे सगळे या ठिकाणी आयोजक आपल्या सोबतच आहेत। काय सांगाल, ही काही दिवसापासून हा प्रकल्प राखण्यात आला होता, मात्र काही वर्षापासून ही मागणी फार मोठ्या पर्यंत आज उद्घाटन झालंय, काय भावना असल्या, काय सांगसाल? या ठिकाणी सर्वप्रथम मी छत्रपती संभाजीनगर वासियांना या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो व त्यांना या ऐतिहासिक शहरामध्ये आपण हे एक नवीन उपक्रम राबवलेला आहे। कारण की आपण बघतोय आपल्याला फॅमिलीसाठी एन्जॉय करण्यासाठी संभाजीनगरमध्ये जागाच नाही। आपण या ठिकाणी बोटिंगसाठी जायचं तर आपण कोकण किंवा मग आपल्या महाबळेश्वर या ठिकाणी जातो आणि आपल्याकडे सर्व सुविधा म्हणजे आहे, नैसर्गिक वातावरण आहे, सगळं आहे, परंतु असं काही प्रकल्प राबवण्यात आलेले नाही। आणि या ठिकाणी मी माननीय आपले जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपानजी भुमरे साहेब व या मतदारसंघाचे आमदार माननीय संजयजी शिरसाट साहेब व आपले सर्वांचे सीओ जिल्हा परिषद सीओ माननीय मीना सर यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी एक सुंदर असा प्रकल्प या ठिकाणी चालू केलेला आहे। तसंच या ठिकाणी मी ग्रामपंचायत सर्व सदस्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी एक खूप चांगला एक आपला संभाजीनगर वासियांना एक चांगलं एक असं एक गिफ्ट दिलेलं आहे। पण सर्वसामान्यांना साजेल असे त्याचं काही हे ठेवण्यात आलेले, कारण की मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात असतं, पण आता हे साजेलसाठी तिकीट ठेवलं त्याच्यामध्ये। आता आपण महाबळेश्वर इकडं कोकण या ठिकाणी जातोय, त्या ठिकाणी कमीत कमी एका राईडचे 350 ते 400 रुपये घेण्यात येत आहे। आपण या ठिकाणी फक्त 150 रुपये पर पर्सन एका राऊंडसाठी या ठिकाणी फीस ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे समजा शाळेची विद्यार्थ्यांची सहल आली तर त्यांना आपण 25% डिस्काउंट देत आहोत। नक्कीच आपण जर पाहिलं तर आगामी विकासाच्या दृष्टिकोनाने हा महत्त्वाचा निर्णय आहे या ग्रामपंचायतीचा। काय सांगाल, एक मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर एक छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन नगरी म्हणून ओळखलं, दुसरं एक पर्यटन आता भर पडली, काय भावना सध्या? सर्वप्रथम मी संभाजीनगर दौलताबाद ग्रामपंचायतचं शतशः आभारी आहे की विश्वनाथ राजपूत राणा एजन्सी यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम चालू केला, हा उपक्रम एकतर महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, कोकण आणि त्याच्यानंतर गोवा, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याचा पहिला आठवडा सुरू झालेला आहे आणि आता 12वीची परीक्षा संपत आहे उद्या आणि परत 10वीची परीक्षा, म्हणजे जे फॅमिलीला गोवा, महाबळेश्वर इकडे न जाता आता त्यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद इथं ग्रामपंचायतने जी परवानगी दिली त्याबद्दल मी खरं ऋणी आहे त्यांचा। ही गोष्ट कमीत कमी 10 ते 15 वर्ष अगोदर पहिले सुरुवात व्हायला पाहिजे, पण शेवटी शासन आहे, थोडा वेळ लागत असतो, पण विश्वनाथ राजपूत यांच्या माध्यमातून हे प्रकल्प साकार करण्यात आला आणि हा प्रकल्प आजपासून सुरू झाला। त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने, शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने विश्वनाथ राजपूत व दौलताबाद ग्रामपंचायत यांचे शतशः आभारी आहे। नक्कीच या ठिकाणी आभार देखील मानला जात आहे। सर्वात महत्त्वाचा विषय जर आपण या ठिकाणी पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पाची मागणी होत होती आणि अखेरकार हा प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि ते चालू पण झालेला आहे। काका, काय भावना आहे? तुम्ही म्हणजे खूप वर्ष तुम्ही महानपात काढलेले आहेत, सध्या काय भावना? हा प्रकल्प तुम्ही स्वतः जवळून बघितलेला आहे। प्रथमतः ग्रामपंचायत दौलताबादचे मी धन्यवाद, आभार व्यक्त करतो। खुलताबाद तालुका हा पर्यावरणवादींचा अतिशय, निसर्गाचा अतिशय ठेवा असलेला हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये असलेले खुलताबाद, वेरूळ, दौलताबाद याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि मी गेल्या 70 वर्षापासून खुलताबादला राहतो, परंतु या 70 वर्षामध्ये आज जे इथं नौका विहाराचा जे कार्यक्रम झाला, अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम झाला आणि न भूतो न भविष्यती हे आमच्या पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासाठी आमचे मित्र विश्वनाथजी राजपूत खरंच धडाडीचे कार्यकर्ते आहेत। त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक गेल्या 2 वर्षापासून सातत्याने मागे लागून त्यांनी हा नौका विहाराचा कार्यक्रम त्यांनी इथे घेतला। यासाठी आमदार शिरसाट साहेब, मीना साहेब ज्यांनी ज्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि हा नौका नाण्याच्या या कार्यक्रमाला आणि विश्वनाथ राजपूत साहेबाला मी यावेळी
खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच आपण या शुभेच्छाचा वर्ष या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. मात्र आपण सर्वात महत्त्वाचा विषय जर या ठिकाणी पाहिला तर गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पाची मागणी होत होती. आपण सध्या बघितलं आपण तर किती या ठिकाणी हा तालाब जो आहे छत्रपती संभाजीनगर पासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती हा तालाब आहे आणि याच ठिकाणी ही नौका विहार जे आहे ते हे उभारण्यात आलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर दौलताबादकडे जात असताना दौलताबादचा किल्ला आहे त्याच्या जवळच हा प्रकल्प आहे आणि मोठ्या या प्रकल्पाची तर चांगली मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना या ठिकाणी एक ह्या नौकेचा आनंद या ठिकाणी जहाजीत बसण्याचा आनंद जो आहे या ठिकाणी घेता येणार आहे असं देखील आव्हान सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण जर या ठिकाणी पाहत असा की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन या ग्रामपंचायत जो प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाचा अनुभव घ्यावा, या बोटीमध्ये बसावा असं देखील या ठिकाणी सांगण्यात जात आहे. मी देवराजळे, महाटॉक्स, छत्रपती संभाजीनगर.